बंद दारामागचं रहस्य भाग पहिला. मुंबईच्या एका पॉश भागातील गगनचुंबी इमारतीच्या सर्वात माथ्यावर असलेल्या पेंटहाऊसमध्ये पोलीस निरीक्षक देशमुख आणि त्यांची टीम दाखल झाली. अलिशान फर्निचर, महागडी कलाकृती आणि शांतता भंग करणारी पोलिसांची वर्दळ. हे दृश्यच एका गंभीर गुन्ह्याची साक्ष देत होते. मधल्या अभ्यासिकेत एका मोठ्या टेबलाजवळ उद्योगपती रणजित मल्होत्रा यांचा निष्प्राण देह पडलेला होता. त्यांच्या छातीत खोल जखम होती आणि त्यांच्या हातात खास चांदीचा फाउंटन पेन घट्ट धरलेला होता. जाधव, प्राथमिक माहिती काय? देशमुख यांनी घटनास्थळावरील पहिल्या अधिकाऱ्याला विचारले. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यांच्या डोळ्यातील चमक काहीतरी शोधत होती. सर, दरवाजा आतून बंद होता. खिडक्यांना आतून कड्या लावलेल्या होत्या. कुठेही जबरदस्तीचं चिन्ह नाही. जाधवने अहवाल दिला. सकाळी जेव्हा मोलकरीण आली तेव्हा बेल वाजूनही दरवाजा उघडला नाही. तिने दुसरी चावी वापरली आणि आत हे सगळं. त्याचं बोलणं पूर्ण झालं नव्हतं. देशमुख यांनी खोलीचे बारकाईने निरीक्षण सुरू केले. त्यांनी जमिनीवर वाकून पाहिलं, टेबलाच्या कडा तपासल्या आणि भिंतीवर कुठेही रक्ताचा डाग आहे का हे त्यांनी पाहिलं. आणि त्यांना हे जाणवलं की खोलीत एका विशिष्ट प्रकारची शांतता होती, जी सहसा खुनाच्या ठिकाणी नसते. याचा अर्थ खून इथे झाला नसावा. पण मग मृतदेह इथे कसा आणला गेला? आणि जर खून दुसरीकडे झाला तर मारेकरीने दरवाजा आणि खिडक्या आतून कशा बंद केल्या? मल्होत्रा यांच्या पत्नी अंजली दिवाणखान्यातील एका सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांचे डोळे सुजलेले होते आणि लाल दिसत होते, पण आता त्या शांतपणे अश्रू ढाळत होत्या. त्यांचा मुलगा रोहित एका वकिलासोबत एका कोपऱ्यात उभा होता. त्याच्याही चेहऱ्यावर दुःख आणि तणाव स्पष्ट दिसत होता. देशमुख यांनी अंजली यांच्याकडे पाहिलं. मिसेस मल्होत्रा, काल संध्याकाळपासून रात्रीपर्यंत काय घडलं? काही आठवते का तुम्हाला? अंजलीने हळू आवाजात सांगितलं. रणजित काल रात्री त्यांच्या अभ्यासिकेत काम करत होते. त्यांची एक महत्त्वाची डील फायनल होणार होती. मी त्यांना रात्री 10च्या सुमारास चहा देऊन आले. तेव्हा ते कागदपत्रांमध्ये व्यस्त होते. त्यानंतर मी झोपले आणि सकाळी नोकरांनी हे मला सांगितलं. त्यांचं बोलणं थांबलं आणि हुंदक्याने त्यांचा गळा दाटून आला. रोहित पुढे आला. इन्स्पेक्टर, माझ्या वडिलांचं कोणाशी वैर नव्हतं. ते नेहमी आपल्या कामात आणि कुटुंबात रमलेले असायचे. रोहितच्या आवाजात एका प्रकारची घाई आणि अस्वस्थता जाणवत होती. देशमुख यांनी रोहितकडे संशयाने पाहिलं. प्रत्येक कुटुंबात काहीतरी रहस्य दडलेलं असतं, इन्स्पेक्टर देशमुख मनातल्या मनात म्हणाले. त्यांनी जाधवला खुर्ची आणायला सांगितली आणि रोहितला अधिक तपशील विचारण्यास सुरुवात केली. रोहित, तुमच्या वडिलांना काल कोणाचा फोन आला होता का? किंवा कोणी भेटायला आलं होतं का? रोहितने नकारार्थी उत्तर दिलं. नाही सर, मला नाही आठवत. मी रात्री माझ्या खोलीत होतो ना. दरम्यान फॉरेन्सिक टीमने आपलं काम सुरू केलं होतं. ते प्रत्येक वस्तूचे बारकाईनं परीक्षण करत होते. दरवाजाचे हँडल, खिडक्यांच्या कड्या, टेबल आणि खुर्च्या. त्यांना जमिनीवर काही सूक्ष्म धागे आणि एक लहान पण न ओळखता येणारा मातीचा कण सापडला. देशमुख यांनी त्या कणाबद्दल उत्सुकता दर्शवली आणि त्याला तपासणीसाठी पाठवण्यास सांगितलं. CCTV फुटेजची तपासणी सुरू होती. देशमुख स्वतः कंट्रोल रूममध्ये बसून फुटेज पाहत होते. मुख्य दरवाजा आणि लिफ्ट लॉबीच्या फुटेजमध्ये कोणतीही संशयास्पद व्यक्ती जाताना किंवा येताना दिसली नाही. पण देशमुख यांचं लक्ष एका गोष्टीवर गेलं. रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान पेंटहाऊसच्या दिशेने जाणारी लिफ्ट एकदाही थांबली नव्हती. याचा अर्थ जर मारेकरी आला असेल तर तो जिन्याचा वापर करून आला असावा किंवा आणखी काहीतरी वेगळं घडलं असावं. देशमुख यांनी सोसायटीच्या वॉचमॅनला बोलावून कसून चौकशी केली. वॉचमॅनने सांगितलं की रात्री त्याने कोणालाही संशयास्पद व्यक्तीला इमारतीत प्रवेश करताना पाहिलं नव्हतं.
त्याने रात्री 2 वेळा राऊंड घेतला होता आणि त्यावेळी सर्व काही ठीक होतं. आता देशमुख यांच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती. जर दरवाजा आणि खिडक्या आतून बंद होत्या आणि CCTVमध्ये काहीच दिसत नव्हतं, तर मारेकरी आत कसा आला आणि बाहेर कसा गेला? आणि तो मातीचा कण कुठून आला? आणि रणजित मल्होत्रा यांनी मरताना तो पेन घट्ट का पकडला होता? तो पेन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता का? मारेकरी खरोखरच अदृश्य झाला होता की त्याने कोणती तरी चालाकी वापरली होती जी CCTVमध्ये कैद झाली नव्हती. तो मातीचा कण आणि सूक्ष्म धागे काय रहस्य उघड करू शकतात? आणि देशमुख आता तपासाची दिशा कशी बदलणार? ते अजून कोणत्या नवीन शक्यतांचा विचार करणार? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा क्राईम स्टोरीचा पुढचा भाग, फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनेलवर.